हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. सो गाईज, आज आहे संडे, तो मी आज बनवणार आहे चिकन बिर्याणी राईस. चला पाहूया मी कशी बनवते. तर आता मी इथे घेतलं आहे 1 किलो चिकन. ते व्यवस्थित मी धुवून घेतलं आहे. आपण याच्यामध्ये थोडे बटाटे ॲड करणार आहोत, जेणेकरून आपलं चिकन अजून टेस्टी बनेल. सो आता वॉश करून झाल्यानंतर आपण मॅरिनेशनची तयारी करूया. आता मी इथे काही मसाले घेतले आहे, जसे की चिकन मसाला, चिकन बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला, असे आपण काही 4-5 प्रकारचे मसाले करणार आहोत. सो आता थोडंसं आपण याच्यामध्ये तेल ॲड करूया, जेणेकरून पूर्ण चिकनला ते तेल व्यवस्थित लागेल आणि आपलं मॅरिनेशन एकदम व्यवस्थित होईल. आणि हे आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे मॅरिनेशनसाठी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक चिकनला हा मसाला लागला पाहिजे, हे अशा पद्धतीने. सो आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे अर्धा तास आपण ठेवून देऊयात. आता आपण इथे बनवूया भात. आता राईस मी इथे 2 किलो राईस घेतला आहे. राईस पण व्यवस्थित नीट स्वच्छ करून घ्यायचा. आता मी तो पाण्याखाली 2 पाण्यामध्ये धुवून घेते. त्याची जी काही वाईट असतं पाणी, ते व्यवस्थित पूर्ण त्याच्यातली घाण निघायला पाहिजे, असं व्यवस्थित मी धुवून घेतला आहे भात आपल्याला पूर्ण शिजवायचा आहे, कारण की हा नॉर्मल कोलम राईस आहे. आपण इथे बासमती राईस नाही यूज करत आहोत. हा आपला, कारण की जसं आपण रेग्युलर चिकन भात कसा बनवतो त्या पद्धतीनेच आहे हे. सो आपण साधा आपण बनवणार आहोत. आता इथे आपण ग्रेव्हीसाठी घेतलं आहे 7-8 कांदे, पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक. आता हे व्यवस्थितपणे कापून घ्यायचं. आता आपण इथे आलं लसूण, कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. पेस्ट झाली आहे माझी करून. सो आता आपण इथे ग्रेव्हीची तयारी करूया. इथे मी 2-3 टेबलस्पून ऑइल घेतलं आहे. ऑइल टाकल्यानंतरला व्यवस्थित गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले ॲड करणार आहोत. खडे मसाले पण नॉर्मल, आपलं काही जास्त टाकायची गरज नाही आहे. आपण याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल आणि थोडी काळी मिरी हे आपण यूज केलेलं आहे. सो आता आपण इथे कांदा ॲड करूया. कांदा व्यवस्थित परतला पाहिजे, लालसर भाजून घ्यायचा, जास्त करपावायचा नाही, जेणेकरून आपलं जी ग्रेव्ही आहे ती कडू नाही लागली पाहिजे. सो आपण आता ही व्यवस्थित असं लालसरपणा झाला की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जी आपण पेस्ट केलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि ॲड केल्यानंतर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतायची आहे. जास्त आपण हाय फ्लेमवर नाही फ्राय करायचा कांदा. लो फ्लेमवर तुम्ही जितकं करणार तितकं तुमचं जेवण चविष्ट होणार. आपल्याला थोडा टाईम तर लागतो ते करण्यासाठी, पण लो फ्लेमवर केलं तर अजून जेवण आपलं टेस्टी बनतं. सो आपलं इथे वाटणसुद्धा आपलं परतून झालं आहे व्यवस्थित. हे पण थोडंसं असं खाली नाही लागलं पाहिजे, जळालं की ते थोडंसं आपलं करपूस असं लागतं म्हणून. आता इथे आपण मॅरिनेशन केलेलं चिकन ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर बघा गाईज, आपलं मॅरिनेशन एकदम छान झालेलं आहे. सुगंध पण एकदम छान येतो आहे. सो आता हे ॲड करूया आपण त्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं. मिक्स एकजीव करून झालं की आपण हे पण 20-25 मिनटं लागतात चिकन शिजायला, कारण की मी लो फ्लेमवर शिजवते, फास्ट गॅस करत नाही. नंतरला आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करणार आहोत. ह्याला चिकनला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपण हे शिजवणार आहे. पाणी ॲड करायची गरज नाही गाईस, कारण की आपण भात जो आहे तो आपण वेगळा सेपरेट शिजवलेला आहे. सो आता इथे मी घेतला आहे सुहाना चिकन बिर्याणी मसाला. ह्याच्यामध्ये पण टेस्ट पण खूप छान येते आणि खूप छान लागतं खाण्यासाठी. सो मी हा थोडाच यूज करते, जास्त नाही. आपण ह्याच्या आधी पण थोडे खडे मसाले वापरले आहे. सो जेणेकरून जास्त तिखट असं झणका मारेल असं आपल्याला नाही बनवायचं आहे. आता वरून मी लिंबू ॲड करते. वरून लिंबू ॲड करण्याचं कारण असं आहे की जे आपण मॅरिनेशन केलं होतं त्याच्यात आपण लिंबू ॲड नव्हता केला. सो वरून टाकल्यावर अजून ते चविष्ट लागतं, जेणेकरून ते मसाल्यामध्ये सुद्धा मिक्स होतं व प्रत्येक चिकनला आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा ते लिंबूचा फ्लेवर जातो. सो आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊयात. आता बघायचं चिकन शिजलं आहे का. 10 मिनटांनी आपण चेक करायचं. प्रत्येक वेळेस
चिकन हे व्यवस्थित हलवून घ्यायचं, शिजलं की नाही, कारण की प्रत्येक पीस हा शिजला पाहिजे. म्हणून नेहमी आपण जेव्हा चेक करणार तेव्हा ते चिकन आपल्याला मिक्स करणं गरजेचं आहे. सो आपण हे बघा ह्या पद्धतीने आता मी 2 वेळा चेक केलं. सो आता माझं चिकन ऑलमोस्ट झालं आहे, 60-70% झालेलं आहे. सो आता तरीसुद्धा चिकनला सुटलेली आहे. हे आपण चिकनचंच पाणी आहे, ह्याच्यामध्ये मी काही पाणी ॲड वगैरे केलेलं नाही आहे. आता आपला इथे राईस पण रेडी झाला आहे. सो आता हा राईस आपण बिर्याणीवर टाकणार आहोत. असा लेयर करायचा आपल्याला, असं काही चिकन वेगळं काढून वगैरे त्याचं असं लेयर करायचं नाही आहे. आपण चिकनवरच हा भात टाकणार आहोत आणि मिक्स करायची गरज नाही. हा भात आपण असाच वरती ठेवणार आहे. नंतरला ह्याच्यावरती थोडीशी आपण गार्निशसाठी पुदिना आणि कढीपत्ता यूज केला आहे आणि कोथिंबीर पण थोडीशी अशी टाकून घ्यायची. नंतरला 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं त्याला वाफ द्यायची, जेणेकरून पूर्ण राईसला त्याचा फ्लेवर गेला पाहिजे म्हणून. आता बघा आपण बघूया आपलं चिकन व्यवस्थित मॉश झालं की नाही, म्हणजे प्रत्येक भाताला लागलं की नाही. तर हे बघा गाईस, आपलं चिकन अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे. ग्रेव्ही पण एकदम सुकलेली आहे प्रत्येक भातामध्ये. सो बघा गाईस, ह्या पद्धतीने मी बनवलं आहे चिकन बिर्याणी राईस. आपण ह्याला बिर्याणी नाव देऊ शकतो, बट हे बासमती नाही आहे, नॉर्मल आपला कोलम राईस आहे घरगुती. सो गाईज, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब